परीक्षित राजाने शुक मुनींकडून पुरंजन आख्यान अगदी एकाग्र चित्ताने श्रवण केले. नंतर राजाने मुनींना विचारले की हे मुनी, आपण उत्तानपादाची कथा सांगितलीत, पण त्याचा बंधू प्रियव्रत यांची कथा आपण मला सांगावी. शुकमुनी सांगायला लागले की स्वयंभुव मनूने आपल्या प्रियव्रत नामक पुत्राला राज्य स्वीकारण्याची आज्ञा केली. परीक्षिताने शुकाचार्यांना विचारले की प्रियव्रताने अनासक्त राहून त्याचा संसार कसा काय केला. तेव्हा शुकाचार्य सांगतात की नारदाने प्रियव्रताला भागवत धर्माचा उपदेश केला होता. भगवंताचे सतत ध्यान केल्यामुळे त्याचे रागद्वेष लोभादी सर्व मल नष्ट झाले होते. तरी सुद्धा ज्येष्ठांचा मान राखण्यासाठी तो पृथ्वीचे राज्य करू लागला. त्यानंतर त्याने विश्वकर्मा प्रजापतीची कन्या बहिष्यमतीशी विवाह केला. तिच्यापासून तेजस्वी असे 10 पुत्र आणि ऊर्ज्वस्वती नामक कन्या त्याला झाली. दुसऱ्या पत्नीकडून प्रियव्रताला 3 पुत्र झाले. ते मनु म्हणून प्रसिद्ध झाले. प्रियव्रताने 11 अर्बुद वर्षापर्यंत राज्य केले असे सांगितले जाते. सूर्याप्रमाणे वेगवान व तेजस्वी रथातून त्याने रात्रीचा अंधार नाहीसा करण्याचा प्रयत्न करीत 7 पृथ्वी प्रदक्षिणा केल्या. त्यावेळी त्याच्या रथाच्या चाकांनी जे खड्डे पडले तेच 7 समुद्र झाले. त्यापासून 7 द्वीपे बनली. त्याने आपली कन्या ऊर्ज्वस्वती हिचा विवाह शुक्राचार्यांशी करून दिला. त्यांना देवयानी ही कन्या झाली. प्रियव्रताला वैराग्य आले तेव्हा त्याने आपले राज्य पुत्रांवर सोपवले आणि संन्यास आश्रम स्वीकारला आणि तो तपश्चर्येला निघाले. राजा प्रियव्रताने अंधार दूर केला. ह्याचाच अर्थ अज्ञान दूर करून 7 समुद्र शोधून काढले. त्यासाठी त्याने रथातून रस्त्याला खड्डे पाडण्या इतका प्रवास केला होता. प्रियव्रताचे चरित्र सांगण्यामागे आणखी एक उद्देश आहे. शुकदेव सांगतात की प्रियव्रत महान भगवत भक्त होता. त्याला परमार्थ तत्वाचा बोध झाला होता. त्याच्या पित्याने त्याला राज्यकारभार बघण्याची आज्ञाही केली होती. परंतु राज्यकारभारात गुंतल्यास आत्मस्वरूप आच्छादले जाईल ही भीती त्याला वाटत होती. अध्यात्म या विषयाबाबत आजच्या तरुणांच्या मनात सुद्धा अशीच थोडीशी काहीतरी भावना असते. कुटुंब व्यवस्था तुच्छ मानणे आणि पैसे मिळवणे त्याज्य समजणे याला अध्यात्म म्हणतात असा समज होता आणि त्या काळात सुद्धा काही तरुणांच्या मनात तसाच होता. हा गैरसमज आहे तो दूर करण्यासाठी भागवतामध्ये हे प्रियव्रताचे चरित्र आले आहे. संसाराच्या भोगात रममाण व्हावे का? तर नाही. मग संसाराचा पूर्ण त्याग करावा का? तसेही नाही. आत्मप्राप्तीच्या प्रयत्नात कर्म सोडून चालणार नाही आणि कर्म व स्वधर्माचरणाच्या नादात अंतिम ध्येयाची विस्मृती होऊनही चालत नाही. संसार व परमार्थ यांचा मध्य गाठणे आवश्यक असते. सतत घरात बसून राहणाऱ्या मुलाला पटांगणावर खेळायला जा असा आई आग्रह करते, तर सतत बाहेर खेळणाऱ्या मुलाला आई म्हणते की अरे आत ये, थोडा वेळ तरी एका जाग्यावर बस, अभ्यास कर, नीट लक्ष दे. तेव्हा संसार आणि परमार्थ यांचा समन्वय हा अशाच प्रकारे साधावा लागतो आणि हे समजण्यासाठीच या प्रियव्रताचे चरित्र यामध्ये सांगितले आहे. नाभीपुत्र ऋषभदेव. नाभीराजाने पुत्रप्राप्तीसाठी आर्या मेरू देवीसह पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्याला ईश्वर प्रसन्न झाल्यावर ब्राह्मणांनी नाभीराजासाठी असा वर मागितला की नाभीला आपल्यासारखाच म्हणजे देवासारखा पुत्र व्हावा. त्यानंतर देवानेच नाभीपुत्राच्या रूपात अवतार घेतला.
पुत्राचे सुंदर सुडवलं शरीर, तेज, शौर्य या गुणांमुळेच नाभीने त्याचे नाव ऋषभ म्हणजेच त्याचा अर्थ श्रेष्ठ असे ठेवले. ऋषभाचा इंद्रकन्या जयंतीशी विवाह होऊन त्यांना 100 पुत्र झाले. त्यामध्ये महायोगी भरत हा सर्वात गुणवान होता. त्याच्या नावावरूनच अजनाभ खंडाला आपण भारतवर्ष असे म्हणू लागलो. ऋषभांनी पुत्रांना कर्तव्यनिष्ठेचा उपदेश केला. तीच ऋषभगीता आहे. मत्सराचा त्याग करून मोठा भाऊ भरत याची सेवा करा, तेच तुमचे कर्तव्य आहे, असा उपदेश ऋषभ करतात. ब्राह्मणांना दिलेले दान व अन्न ईश्वरापर्यंत पोहोचते. तसेच अग्निहोत्रात हवन केलेल्या द्रव्याचा राजा स्वीकार करीत नाही. अशा प्रकारे ब्राह्मणांचे महत्व सांगत भागवत धर्म सांगितला आहे. भरताला गादीवर बसून सर्वस्वाचा अगदी वस्त्राचाही त्याग करून ऋषभ दिगंबर झाले. ते ब्रह्मावर्त देशाच्या बाहेर पडले. ते एकटेच फिरत होते. समाजाचे बंध त्यांनी सोडले होते. त्यामुळेच ते इतरांना पिशाच्या प्रमाणे दिसत होते. देहाभिमान सोडून ते पृथ्वीवर फिरत राहिले. ते कोकण, व्यंकटाचल, दक्षिण कर्नाटक देशात गेले आणि कुटकाचलाच्या वनात फिरत राहिले. त्याच वेळी वणवा भडकला आणि त्यामध्ये ऋषभदेव भस्मसात झाले. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी मनुष्य जन्म ही मोठी संधी जीवाला मिळाली आहे. त्यासाठी आचरण कसे असावे ते ऋषभदेव सांगतात. आसक्तीचा त्याग करून ईश्वराशी भक्तिभाव ठेवावा. गृहस्थ धर्म आचरण करणाऱ्या तरुणांना ते सांगतात की वाणीचा संयम ठेवा. सगळीकडे भगवंताच्या सत्तेचाच अनुभव घ्या. याबरोबर तत्वविचार व योग साधनाही करावी. चित्त शुद्ध झाल्यावर अहंकार रूप लिंग शरीराला भगवंताच्या मध्ये विलीन करावे. म्हणजे हा देहत्याग नसून स्थितप्रज्ञ अवस्थेत स्थिर राहणे असते. ऋषभदेव म्हणतात की आपले खरे कल्याण कशात आहे हे लोकांना समजत नाही. जो मनुष्याला भगवत भक्तीचा उपदेश करून जन्म मृत्यूच्या फासातून सोडवत नाही, तो गुरु नाही, स्वजन नाही, पिता नाही, माता नाही, देव नाही आणि पतीही नाही. या सर्व उपदेशाचे सार ऋषभदेव सांगतात. तुम्ही सर्व चराचर भूतमात्रांना माझेच शरीर समजून शुद्ध बुद्धीने पदोपदी त्याचीच सेवा करा. तीच माझी खरी पूजा आहे. ईश्वर सर्वत्र आहे हे समजून गरीब श्रीमंतांशी सारखेच वर्तन करा. सर्वाभूती परमेश्वर व समानता हेच भागवत धर्माचे खरे मर्म आहे. ऋषभदेव शेवटी सांगतात की मन, वचन, दृष्टी आणि अन्य इंद्रियासह केलेले उत्तम व्यवहार म्हणजेच ईश्वराचे पूजन आहे.